नमस्कार, आपलं सगळ्यांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज शिरूर या ठिकाणी स्वर्गीय रसिक शेठ धाडेवाल यांच्या 87व्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवर आणि व्यक्तींनी महारक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवत या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। आपल्याला नेहमीच प्रेम केलेलं आहे। आज या रक्तदान शिबिरामध्ये आपण काय बघणार? आज खरं माझे वडील आदरणीय रसिक भाऊ धाडेवाल यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त शिरूरकरांनी सर्व नागरिकांनी आज दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर खरं 1 मार्चला आपण करत असतो, पण 1 मार्चला शिवपुराण कथा असल्यामुळे तो आपण थोडासा पुढे घेतला। ही शिवपुराण कथा पण खूप चांगली आणि खूप चांगल्या प्रकारे त्या शिवपुराण कथाचं आयोजन सर्व नागरिकांनी शिरूरमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिरूरमध्ये असं भरभरून आम्हाला धारीवाल परिवाराला प्रेम दिले। आपल्या शिरूर शहराचं वैशिष्ट्य आहे की आपण त्या जातपात धर्म काही मानत नाही, सर्व धर्म समभाव याप्रमाणे आपण या शिरूर शहरात काम करत असतो आणि त्याची प्रचिती मला वाटतं शिवपुराण या कार्यक्रमाला पण आपल्याला मिळाली। त्या कार्यक्रमामध्ये रमजान ईद असतानाही त्यांना रोजे असतानाही त्या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांनी भगिनींनी त्या ठिकाणी येऊन त्या कथेचा लाभ घेतला। त्याचप्रमाणे जे जी जनता तिथे आली होती त्यांना जेवणाचा जो कार्यक्रम तिथे होता तो सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सर्व बंधू भगिनींनी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपली सेवा त्या ठिकाणी दिली। शिरूरकरांचे आणि पंचकोशीचे ऋण हे आम्ही धारीवाल परिवार कधी विसरू शकणार नाही। सर्व शिरूरकरांचे पंचकोशींना मी खूप खूप आभारी आहे। असंच सहकार्य, असंच प्रेम आमच्या परिवारावर यापुढे देवत राहावं हीच ईश्वराची प्रार्थना। नमस्कार। स्वर्गीय रसिक शेठ धाडेवाल यांच्या 87व्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिराचे या ठिकाणी आयोजन केले गेले आणि खास करून आज प्रकाश धाडेवाल असतील ज्येष्ठ उद्योगपती, त्यांनी तुमचं नाव स्टेजवर घेतलेलं आहे आणि तुम्ही असं या ठिकाणी तरी 187 वेळा रक्तदान केलेलं असं मी ऐकलेलं आहे। याच्यातलं नेमकं कारण काय, तथ्य काय आणि कशा पद्धतीने रक्तदानाचं महत्व आहे त्याविषयी थोडक्यात सांगा। मित्रांनो, रसिक शेठ धाडेवाल म्हणजे महान व्यक्ती। त्यांनी 2014 साली 11,880 लोकांचं शिबिर घेतलं होतं। त्या शिबिराचं मॅनेजमेंट करायला रक्ताचे नाते ट्रस्ट होते, अगदी जिवलग जवळचे त्यांचे माझे संबंध होते। त्यावेळेस मी त्यांना 108वं रक्तदान करून शब्द दिला होता की माझं लास्ट आता वयोमानाचं रक्तदान करू शकणार नाही। आज रक्तदान केलेलं आहे। माझ्याबरोबर अनिल बिहानी, ते पण प्रकाश शेठचे खास मित्र आणि शिरूरचे, त्यांचं 101 रक्तदान झालं आहे। मी गेले 5 वर्ष झाले इथे येतोय। आज देखील 1500 लोक रक्तदान करतील। 8 ब्लड बँक आहेत। खरोखर आत्ताच्या मार्च, एप्रिल, मेमध्ये रक्तदान होत नाही। महाराष्ट्रात अशी शिबिरं होणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय महाराष्ट्रातला रक्ताचा तुटवडा संपणार नाही, कारण रक्ताचे नाते ट्रस्ट हे अख्ख्या भारतभर काम करतं। आणि एकच सांगाल, थॅलिसिमिया असू देत, कॅन्सर असू देत, ऑपरेशन असू देत, यांना रक्त लागतं। तुम्ही रक्तदान करा, हजारो जीव असतील। कृपया रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा। सर्वात प्रथम मी डॉक्टर सुनीता पोटे, सभापती शिरूर नगर परिषद पुणे, तसंच एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आणि माझ्या परिवाराच्या वतीने, पोटे कुटुंबियाच्या वतीने आज आदरणीय रसिक भाऊ धारीवाल यांच्या 87व्या जयंतीसाठी आणि त्यांच्यापासून विचार घेऊन ते विचार पुढे नेणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देते। खरं तर रक्तदान शिबिर होणं जयंतीच्या दिवशी ही खूप महान गोष्ट आहे। सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान असतं आणि इतका सुंदर रिस्पॉन्स आज इथे मिळतोय की आत्ताशी 12 पण अजून वाजलेले नाही आहेत आणि 500 जवळपास ब्लड डोनेट झालेले आहेत। तर एवढा सुंदर आणि छान उत्स्फूर्त प्रतिसाद शिरूरकर देत आहेत, तर या रक्तदात्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि आयोजक इथले आमचे सर्व नगरसेवक असतील, शिरूर नगर परिषद असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, आमच्या या सर्वांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार मानते। खरं तर रक्त म्हणजे इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की एक डॉक्टर म्हणून मला त्याची किंमत माहिती आहे की या रक्ताशिवाय जीव जाताना मी पाहिलेले आहेत। डिलेव्हरीच्या वेळी जेव्हा पेशंट येतात माझ्याकडे, रक्त नसेल तर कितीदा तरी असं होतं की त्या रक्त वाचून काम अडतं। पूर्वी एक काळ असा होता की रक्त न मिळाल्यामुळे कितीतरी जणींचे जीव गेलेले होते,
पण आज हे असे रक्तदान शिबिर घेतल्यामुळे हा आता प्रसंग महिलांवरती यायचं खूप कमी झालेलं आहे, जवळपास नगण्यच आहे. तर मी ह्या छान उपक्रमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. माझ्याबरोबर माझी मैत्रीण सभापती पंचायत समितीच्या स्वातीताई घावटे आलेल्या आहेत, त्याही इथे शुभेच्छा देतील. नमस्कार, मी सौ स्वाती विठ्ठल घावटे, सभापती. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. माझ्या परिवाराच्या वतीने मी सर्व दात्यांना खूप खूप शुभेच्छा देते. मी शिवशाही न्यूजसाठी फैजल पठाण, शिरोड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.